वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमने 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 हरे दुसरे चरण संताचया ओ दुसरे चरण संताचया दुसरे चरण संताचया दुसरे चरण संताचया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियाता। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर। विठ्ठल विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा। सिस्टीम वाले काय नाराज आहेत काय तुम्ही? कुठे गेले आहेत का? 2 दिवस चांगली चालली सिस्टीम, आज असं का करताय तुम्ही? विठ्ठल 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 अखिल सौंदर्य माधुर्य निधी अखिल रसामृत विग्रह चिंत्य ऐश्वर्यशाली अखंड अनंत आनंद सिंधू
परमात्म्याच्या अहेतुकी परमकृपेने होत असलेला हा हरिनाम संकीर्तन सोहळा कार्यक्रमाचं निमित्त सर्व ज्ञात आहे, तरी देखील त्याचा उल्लेख करणं हे क्रम प्राप्त आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण हनुमान जयंतीच्या महापर्वावर हा सप्ताह आयोजित करत असतो. त्याचबरोबर आमचे प्रपितामह सदाशिवजी पवार आणि पितामह वैकुंठवासी संभाजी महाराज पवार यांची पुण्यतिथी, आज पुण्यतिथीचा दिवस आहे आणि तन्निमित्ताने आजची ही सेवा. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंग जगद्व्याल भंजक जगदात्मा चित्तरंजक जगदवंदनीय जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामधील संतपर प्रकरणामधील 4 चरणांचा उत्कृष्ट असा हा अभंग आहे. या अभंगामधून भाग्यवान कोणाला म्हणायचं आणि नवविधा भक्ती कशी असते, जगामध्ये शुद्ध कोणाला म्हणायचं, जगामध्ये पवित्र कोणाला म्हणायचं, याचा विचार जगद्गुरु तुकोबारा या 4 चरणांमधून करत आहेत. विठ्ठल विठ्ठल या जगामध्ये जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, प्रेम स्वरूपिणी भक्ती जो जाणतो, तो खरा भाग्यवान आहे. आणि त्याला सोडून कोणी का असेना, मग तो पंडित असो किंवा शहाणा असो, तो माझ्या मनाला येत नाही. ज्याचं चित्त, ज्याचं मन, ज्याचं अंतःकरण परमात्म्याच्या नामामध्ये, परमात्म्याच्या रूपामध्ये जडलं आहे, असा जो कोणी भक्त असेल, त्याचा दास, त्याचा अंकित सेवक, तो जे म्हणेल ते करायला मी तयार आहे. आणि जो नवविध प्रकारची भक्ती जाणतो, 9 प्रकारची भक्ती जो जाणतो, तोच आणि तोच या जगामध्ये एकमेव शुद्ध आहे, असा भाव तुकोबारा या अभंगामधून प्रकट करत आहेत. विठ्ठल विठ्ठल पहा, सर्वप्रथम या भूमीमध्ये आपलं येण्याचं प्रयोजन हे आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ संपादन आपण करावेत. मानवी देह त्याच्यासाठीच आहे. इतर देह जे आहेत, पशूंचे देह जे आहेत, आहार, निद्रा, भय, मैथुन, ह्या क्रिया पशूंमध्ये आणि आपल्यामध्ये समान आहेत. पशु ही आहार, भोजनासाठी प्रयत्न करतात, भोजन मिळवण्यासाठी पोटासाठी पळतात, आपणही पोटासाठी पळतो. निद्रा पशु हे घेतात, मोठ्या प्राण्यापासून भीती पशूंनाही वाटते, आपल्यालाही वाटते. आणि रतिक्रिया ही त्यांच्यामध्येही आहे, प्रजनन उत्पादन क्रिया त्यांच्यामध्येही आहे आणि आपल्यामध्ये आहे. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक तो काय? विठ्ठल मानवी देहामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतकरण चतुष्टय विशेष आहे. हे अंतकरण चतुष्टय जे परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे, ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ संपादन करण्यासाठी दिलेलं आहे. परंतु आपण त्यामधील केवळ अर्थ आणि काम हे 2च पुरुषार्थ संपादन करण्यामध्ये आयुष्य घालत आहोत. पैसा कमवणे आणि भोग भोगणे याच्या पलीकडे आपलं काही प्रयोजन हे जीवन जगण्यामध्ये नाहीये. निद्रया ह्रियते नक्तम विवायन च वावयः. शुकदेव श्रीमद भागवतामध्ये सांगतात की 100 वर्षामधलं अर्ध आयुष्य झोपेमध्ये जातं किंवा विवायन च रती प्रसंगामध्ये जातं. याच्यापेक्षा विशेष काही मनुष्य करत नाही. विठ्ठल विठ्ठल मनुष्य देहायसा निध साधेल तो साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. हा मानवी देहासारखा ठेवा. मानवी देहासारखा खजिना प्राप्त झाल्यानंतर जे प्राप्त करायचंय ते मिळू शकतं. अशक्य काही या देहाच्याने नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, साध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुझा मने.
असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्य सिद्धी. ज्याप्रमाणे ओल मूळ खडकामध्ये भेदन करून जातं आणि मोठा वृक्ष होतो. बऱ्याच वेळा दगडावर सुद्धा पिंपळाचं झाड वडाचं झाड उगवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असाध्य गोष्टी सुद्धा या मानवी देहामध्ये साध्य आहेत, सिद्ध होतात आणि संतांनी त्या केल्या आहेत. संतांनी ज्या गोष्टी संपादन केलेल्या आहेत, संतांनी जो पुरुषार्थ प्राप्त करून घेतलेला आहे मानवी जीवनामध्ये, तो पुरुषार्थ आपल्याला प्राप्त करायचा आहे. विठाल विठाल आवाज थोडा नीट कर, एकदम गळत आपल्यासारखा निघायला आवाज. रामकृष्ण हरी. व्यवस्थित कर जरा, मोकळा कर एकदम. जय श्रीराम, जय श्रीराम. रामकृष्ण हरी. तर हा मानवी देह एकदा प्राप्त झाला तर हा काकताली न्यायाने आपल्याला प्राप्त झालेला आहे. पुनश्च हा कधी प्राप्त होईल काही सांगता येत नाही. एकदा हातामधून जर हा देह गेला तर पुन्हा काही सांगता येत नाही. सुभाषितकार सांगतात, मी बोलून गेलो, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. गेलेला पैसा परत मिळू शकतो, गेलेलं धन पोलीस कंप्लेंट वगैरे केल्यानंतर परत मिळू शकतं. पुनर्वित्तम पुनर्मित्रम, गेलेला मित्र, मित्रही एखादा गेला तर दुसरा करता येईल. पुनर्मही, गेलेली जमीन परत मिळवता येते का? गेलेली जमीन परत मिळवता येते का? गेलेलं राज्य परत मिळवता येतं का? इतिहासामध्ये जाऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंग लाखोंचं सैन्य घेऊन महाराष्ट्र भूमीवर आला, पुण्यामध्ये आला. त्यावेळी जवळपास 30-35 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगला तहाच्या मध्ये देऊन टाकले. परंतु आपल्या हयातीमध्ये जवळपास 300-350 किल्ले परत छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवले. गेलेली संपत्ती, गेलेलं राज्य वैभव परत मिळवता येतं. इतिहासामध्ये, प्राचीन इतिहासामध्ये चला, महाभारताच्या अंतर्गत शांती पर्वा, भीष्म पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीता येते. प्रथम श्लोकामध्ये सांगतात, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. भगवान श्रीकृष्ण सचिव बनून जेव्हा कौरवांकडे गेले, हस्तिनापूरला गेले, हस्तिनापूरमध्ये गेल्यानंतर भगवंताने सांगितलं, पांडवांचं सगळं राज्य हिसकावून घेतलेलं आहे, छल कपटाने तुम्ही घेतलेलं आहे. त्याच्यामधले फक्त 5 जरी गाव दिले तरी पांडव समाधानी होतील, पांडव तृप्त होतील, जास्त काही नको त्यांना. परंतु धृतराष्ट्र पुत्र दुर्योधनाने सांगितलं की हे बघा, युद्ध केल्याशिवाय 5 गावं काय सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा मी सोडणार नाही, युद्ध करावं लागेल. आणि त्यानंतर युद्ध झालं, भयानक असं युद्ध झालं. 11 अक्षौहिणी कौरवांचं सैन्य आणि 7 अक्षौहिणी पांडवांचं सैन्य. भयानक युद्ध झाल्याच्या नंतर हस्तिनापूरचं राज्य परत पांडवांनी मिळवलं आणि इंद्रप्रस्थ ही राजधानी केली, जी आजची दिल्ली आहे. म्हणजे गेलेले राज्य वैभव ही परत मिळवता येतं. चौथी गोष्ट त्याच्यामधली सांगितली, पुनर्भार्या, बायको. भार्या म्हणजे काय? भार्या म्हणजे बायको. बायको पुन्हा मिळवता येते का अशोक मामा? बायको पुन्हा मिळवता येते का? इथं पहिलीच मिळायची अडचण झाली आजच्या काळामध्ये. मग बायको पुन्हा मिळवता येते का? येते का आप्पा? हा, कोण म्हणाले? नाही म्हणाले. ठरवा बरं एक, मोहन मामा येते का नाही? सुभाषितकार म्हणायला लागलेत, म्हणजे पुनर्भार्या, बायको पुन्हा मिळवता येते असं म्हणतायत. परंतु आजच्या काळामध्ये पहिलीच मिळायचं अवघड नाशक मामा.
पुन्हा मिळायचं तर त्याच्यापेक्षा दुरापास्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक पळून गेलेली आणि दुसरी पळून नेलेली. सांगत असतो, एक पळून गेलेली आपल्याकडे आणतात का? पळून गेली की गेलीच, तिला स्वाहाकार करतात तिचा. पण पळून नेलेली आणतात का? हा? जयराम मामा, पळून नेलेली आणतात का? आणतात का? कस काय अप्पा, पळून नेलेली आणतात का? आपल्याकडे रामायण आपण नेहमी वाचतो ना, रामायण नेहमी वाचतो. प्रभू रामचंद्रांची पत्नी ह्या दुसऱ्या प्रकारामधलीच ना, पळून नेलेली देवी सीता. प्रभू रामचंद्रांचं एवढं प्रेम, अगाध, असीम, निस्सीम असं अमर्याद प्रेम कुठे नेली होती? दुसऱ्या गावाला नाही, दुसऱ्या तालुक्यात, दुसऱ्या राज्यात नाही, दुसऱ्या देशामध्ये हजारो लाखो वर्षांपूर्वी देवी सीतेला रावणाने नेलं होतं. आणि जायला रस्ता सुद्धा ज्या देशामध्ये नव्हता, त्या देशामध्ये प्रभू रामचंद्र सेतू निर्माण करून गेले. आणि सेतू निर्माण करून रावणासोबत युद्ध करून वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, वानरांच्या हातून ती लंका परत मिळवली. आणि देवी सीतेला सुद्धा परत मिळवलं. म्हणजे पळून नेलेली येऊ शकते, पुनर्भार्या बायको सुद्धा पुन्हा मिळू शकते. पण हे शरीर जर एकदा गेलं तर न शरीरम पुन्हा पुन्हा. विठाल विठाल. हे शरीर पुन्हा मिळत नाही. हे शरीर मिळालंय आणि तेही भारत भूमीमध्ये मिळालंय. भरत खंडी नरदेह प्राप्ती, भरत खंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, परम भाग्याची संपत्ती, परम भाग्याची संपत्ती, परम भाग्याची संपत्ती, परम भाग्याची संपत्ती. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. या भारत भूमीमध्ये आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे, हे परम भाग्य आहे. आणि संतांची भूमी महाराष्ट्रामध्ये हे शरीर मिळालेलं आहे, हे त्याच्यातही महाभाग्य आहे. पहा, मौली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांचा जन्म या भूमीमध्ये झालाच, परंतु हनुमंतरायांचा सुद्धा जन्म याच भूमीमध्ये झाला. विठ्ठल विठ्ठल. नाशिक जवळ एक स्थान सांगितलं जातं, हनुमंतरायांचं प्राकट्य महाराष्ट्रामध्येच झालेलं आहे. आपण एवढे सौभाग्यशाली आहोत की जिथे संतांचं, साक्षात हनुमंतरायांचं प्राकट्य झालं. आणि देव येऊन विसावला कुठे? तर आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्येच विसावला. अशी महान अशी भूमी आपली महाराष्ट्र भूमी, आणि त्याच्यामध्ये आपला जन्म झाला आहे, हे परम भाग्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जन्म होऊन देखील आपण संतांचा उपदेश ऐकत नाहीत, संतांच्या उपदेशाप्रमाणे जीवनाचं अनुकरण करत नाहीत, हे मात्र वाऊगाची श्रम व्यर्थ जाय अशा प्रकारचं आहे. विठाल विठाल. मानवी देह मिळाल्याच्या नंतर आपली भूमिका आपल्या अंतःकरणाची ही पाहिजे. कैमी उद्धार पाविना, कैमी उद्धार पाविना, टाळी वाजवा, भजन करा.
कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. माझा उद्धार कधी होईल, भगवान नारायण माझ्यावर कृपा कधी करतील, अशा प्रकारची भूमिका अंतःकरणामध्ये पाहिजे. मला आनंद नाही, परमानंद श्रेष्ठ आनंद माझ्या जीवनामध्ये कधी प्राप्त होईल, दुःखाची अत्यंतिक निवृत्ती, दुःख पूर्णपणे जीवनातलं कधी संपेल, अशा प्रकारे अंतःकरणाची आपल्या भूमिका पाहिजे. या भूमिकेलाच मुमुक्षुत्व असं म्हटलं गेलेलं आहे, मोक्षाची इच्छा असं म्हटलं गेलेलं आहे, मुक्तीची इच्छा असं म्हटलं गेलेलं आहे. आणि भगवान जगद्गुरु श्रीकृष्ण सांगतात आपल्या गीतेमध्ये, मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. ही मुक्तीची इच्छा किती जणांना आहे? आपण कीर्तनाला जातो, कथेला जातो, म्हणजे मुक्तीसाठी जातो का? आत्मकल्याणाची इच्छा किती जणांना असते? माझे कल्याण व्हावं, माझा उद्धार व्हावा, मला देवाने आपलंसं करावं, मी देवाचा व्हावा, ह्या इच्छेने किती जण जातात? भगवान श्रीकृष्णांनी 5000 वर्षांपूर्वी सांगून ठेवलं, हजारो मनुष्यांमधून पुन्हा एखाद्याचीच इच्छा असते त्या भगवंताला प्राप्त करण्याची, अन्यांची नसते. विठ्ठल विठ्ठल. मानवी देह प्राप्त झाल्यानंतर मोक्षाची इच्छा प्राप्त झाली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. मुक्तीची इच्छा मनामध्ये निर्माण होते, खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मुक्तीची इच्छा झाल्यानंतर संतांची संगती जीवनामध्ये घडली पाहिजे. जोपर्यंत जीवनामध्ये संतांची संगती घडत नाही तोपर्यंत मनुष्यत्व सुद्धा व्यर्थ आहे आणि मोक्षाची इच्छा सुद्धा व्यर्थ आहे. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझे प्रीती, अखंड जया तुझे प्रीती, अखंड जया, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझे प्रीती, अखंड गावात तुम्ही काय ठेवा, तुझे प्रीती, मजदी तयाची संगती, मजदी तयाची संगती, मजरे तयाची संगती, मजरे तयाची संगती. मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती. तुझ बाणी कांटाळा आणि कंटाळा, तुझ बाणी कांटाळा, आणि कंटाळा. पडून राहीन तये ठाई, 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 पडून राहीन तये ठाई. अखंड जया तुझी प्रीती. मला कोणाची संगती पाहिजे? कोणाची संगती पाहिजे? अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयांची संगती. ज्यांना सदैव तू आवडतोस देवा, त्यांची जीवनामध्ये संगती मला दे. दुस्संग सर्वथैव त्याज्य, नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये सांगतात. जीवनामध्ये सत्संग मिळाला नाही तर चालून जाईल, परंतु दुस्संग कधी करू नये. वाईट पुरुषांची, वाईट स्त्रियांची संगती जीवनामध्ये कधीच फळाची करू नये. संगती उपयोगाची नाही, अपना पाय त्यांची संगी, अपना पाय त्यांची संगी. खळाची संगती उपयोगाची नाही, आपण पाये त्याचे संग, आपण पाये त्याचे संग. फळाची संगती उपयोगाची टाळ टाळ. खळाची संगती उपयोगाची नाही, फळाची संगती उपयोगाची नाही, खळाची संगती उपयोगाची नाही.
पाय फळाची संगती उपयोगाची नाही आपण पाये काचे संगो आपण पाये काचे संगो खळाची संगती उपयोगाची नाही आपणा अपाये त्याचे संगे. जीवनामध्ये सत्संग जरी नाही घडला तरी चालेल, परंतु खळ पुरुषाची दुष्ट पुरुषाची संगती जीवनामध्ये कधीच घडू नये. कारण जैसी संगत वैसी रंगत. जशी संगती जीवनामध्ये कराल तशा प्रकारचा रंग आपल्या जीवनामध्ये चढत असतो. पहिलवानांची संगती करा, लगेच दंड ठोपटायला लागतो माणूस. पखवाजाची संगती करा, लगेच गुडघे थापटायला लागतो माणूस. जशी संगती कराल तसा रंग जीवनामध्ये चढेल. एखाद्या बिडी पिणाऱ्याच्या संगतीमध्ये बसलात, बिडी नाही जरी पिली तरी तुमचे फुफ्फुस खराब केल्याशिवाय ती बिडी पिणारा राहणार नाही. त्या बिडी पिणाऱ्याच्या जवळ तुम्ही बसलात, एखाद्या दारू पिणाऱ्याच्या संगतीमध्ये बसलात, त्याच्यासोबत जायला लागलात, त्याच्यासोबत मदिरालयामध्ये काय म्हणतात त्याला, बार ना, बार मध्ये त्याच्यासोबत गेलात, काहीच केलं नाही, फक्त त्याच्यासोबत जाऊन बसलात. वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, अरे एक घोट पिऊन बघ, एक घोट पिऊन बघ म्हणता म्हणता घेतो घोट. आणि तो घोट ह्याच्या जीवनाचा घोट कधी घेतो काही समजत नाही. पण जशी संगती जीवनामध्ये असेल तशा प्रकारची रंगती चढते. कबीरजी सांगतात, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. संतांची संगती मनो मार्ग गती अकरावा त्रिपती येणे पंते. संताची संगती मनो मार्ग गती अकरावा त्रिपती येणे पंते. संताची संगती मनो मार्ग गती अकरावा त्रिपती येणे पंते. संताची संगती मनो मार्ग गती अकरावा त्रिपती येणे पंते. 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 संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीद्वारे मनाची जी गती असते त्या गतीच्या प्रमाणे भगवंताला प्राप्त करता येतं. भगवंताची प्राप्ती करणं हा पुढचा विषय आहे, परंतु जीवनामध्ये संतांची संगती खूप महत्वाची आहे. कारण कागास येतोय हंस करेंगे सांगतात कबीरजी, मिट जाय उर के दागरे. एक दृष्टांत देतात की एक राजहंसांचा थवा आकाशामधून उडत होता. त्या उडणाऱ्या थव्यामधलं एक छोटस पिल्लू बेशुद्ध होऊन एका सरोवरामध्ये पडलं, चिखलामध्ये रुतून बसलं. त्या चिखलामधून रुतून बसलेलं ते कसं बस बाहेर आलं आणि बाहेर आल्याच्या नंतर काळकुट्ट झालं. काळकुट्ट शरीर झालेलं ते पिल्लू बाहेर आल्यानंतर कावळ्यांचा थवा तिथे आला. कावळ्यांचा थवा आला आणि ते त्याच्यामध्ये मिसळलं. त्या कावळ्यांमध्ये ते राहू लागलं. एके दिवशी आकाशामधून राजहंसांचा थवा उडत होता. त्यामध्ये विशाल असा मानस सरोवरामधला राजहंस उडत होता. त्याने पाहिलं की कावळ्यांच्या थव्यामध्ये राजहंसाचं पिलू काय करत आहे. पण जवळ गेला, सांगितलं, अरे तू राजहंस आहेस, कावळ्यांच्या थव्यामध्ये काय करतोयस, चल माझ्यासोबत. नाही नाही महाराज, मी राजहंस नाही, मी कावळा आहे. हे बघा काळ कुट्ट अंग, काळ शरीर सगळं, मी कावळा आहे. काव काव आवाज काढून दाखवला त्याने आणि सांगू लागलं, मी नाही, मी राजहंस नाही, मी विष्ठा खातो, मी मांस खातो, मी राजहंस नाही. पकडलं त्याने मानेला,
उंच उड्डाण केलं त्या राजहंसाने आणि मानस सरोवरामध्ये नेऊन स्नान घातलं, खळखळ धुवून बाहेर काढलं आणि बघ तुझं प्रतिबिंब म्हणून सांगितलं. त्याने त्या छोट्या राजहंसाने प्रतिबिंब पाहिलं आणि वर त्या राजहंसाकडे पाहिलं. आणखी एकदा प्रतिबिंब पाहून आनंदून गेला. अरे मी सुद्धा राजहंस आहे, मी सुद्धा पांढरा शुभ्र राजहंस आहे. म्हणून उंच उड्डाण केलं, आकाशामध्ये उडू लागला. त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये स्वतःला जीव हीन, दीन, पापी, महापतित, पतित, दलित अशा प्रकारे हीन दीन समजत असतो. परंतु जेव्हा भगवंताच्या कृपेने जीवनामध्ये सत्संग आपल्या घडतो, जेव्हा जेव्हा संतांची संगती घडेल ना, समजायचं भगवंताची काहीतरी कृपा आपल्यावर झाली. भगवंताने आपल्याला पाठवलंय कीर्तनाला, भगवंताने आपल्याला कथेला पाठवलंय, काहीतरी भगवंताची कृपा झालीये. आणि जेव्हा संतांचा संग प्राप्त होतो तेव्हा संत सत्संगाच्या सरितेमध्ये, सत्संग रूपी या नदीमध्ये मन अंतःकरण धुवून काढतात आणि मनामधला मल आणि विक्षेप धुवून काढतात. पाप वासना कमी व्हायला लागते, चित्ताचं चांचल्य चंचलता कमी व्हायला लागते आणि मन धुवून काढल्यानंतर अज्ञान नष्ट करतात, ज्ञान प्रदान करतात. अरे तू हीन दीन पापी पतित दुःखी नाहीस, तू जीव नाहीस, तू परमात्म्याचा अंश आहेस. नाही, परमात्माच आहेस, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस. हे जेव्हा त्याला समजतं आणि चिंतन करत 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 त्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाची अनुभूती येते. अरे मी तर जीव नाही, मी पापी हीन दीन नाही, मी तर साक्षात आनंद आहे. आनंद श्रेष्ठ आनंद, एवढा आनंद की जगातल्या आनंदापेक्षा करोडो पटींनी जो आनंद आहे, अमर्याद अनंत आनंद जो आहे तो परमानंद मी आहे. त्या परमानंदाचा अनुभव याची देही याची डोळा मिळवण्यासाठी हे शरीर आहे. आणि आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे आनंदाची आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आनंदाचा डोह कुठं आहे का गावामध्ये? आहे का मामा? आहे का आनंदाचा डोह? मशी सांभाळताना तुम्हाला दिसला तर मला सांगा. हा, आनंदाचा डोह आहे का कुठं? हा,
आहे का इकडं? आहे, बरेच डोह आहेत, पण आनंदाचा डोह कुठं आहे का? परंतु तुकोबर आहे आनंदाचा डोह सांगतात. जगण्यामध्ये पहा, आपण जागे आहात ना, सगळे आहात ना, जागृत अवस्थेमध्ये आहात तुम्ही. झोपल्यानंतर स्वप्न पाहता, ती स्वप्न अवस्था आहे. आणि गाढ झोपता की नाही? की आता संपली गाढ झोप? तात्या कस काय गाढ झोपतोत ना आपण? स्वराज, गाढ झोपतोस का नाही? गाढ झोपतोत ना. गाढ झोपतो, ती सुषुप्ती अवस्था असते. त्याच्यामध्ये काय असतं मला सांगा? त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये आनंद असतो का दुःख असतो? गाढ झोपेमध्ये कोणी जर उठवलं तर हलवून द्यावं वाटतं का नाही कानाखाली? आहे की नाही? त्या गाढ झोपेमध्ये सुषुप्तीमध्ये आनंद आहे ना. किती आनंद आहे! आनंदाचा डोह आहे की नाही? आनंदाच्या डोहामध्ये पडल्यासारखं वाटतं की नाही? त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये जो आनंद आहे त्याच्यापेक्षा लाखो करोडो अनंत पटींनी परमात्म्याचा आनंद आहे. तो अनुभवण्यासाठी हे जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल हे कोण सांगणार आहे? हे आपल्याला कोण सांगणार आहे? संत सांगणार आहे. संतांनी सांगून ठेवलंय गाथ्याच्या माध्यमातून, गीतेच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, संत वाङ्मयाच्या माध्यमातून संतांनी हे सांगून ठेवलंय. संत येतात कशासाठी या भूमीवर? संतांच्या आधी देव कशासाठी येतो? गीतेमध्ये भगवान सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माच्या संस्थापनेसाठी भगवान येतात. सज्जनांचं रक्षण करण्यासाठी भगवान येतात. दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवान येतात. याउलट संत कशासाठी येतात? संत कशासाठी येतात? ज्यावेळी समाजामध्ये साधना संपून गेली होती, अर्थे लोपली पुराणे, अर्थे लोपली पुराणे, लोपाले पुराणे, अर्थ लोपाले पुराणे. नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने. हो विषय लोभी मने साधने हे बुडविले, हो विषय लोभी मने साधने बुडविले. हो विषय लोभी मने साधने हे बुडविले, हो विषय लोभी मने साधने बुडविले. जाडो संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, अवचेताचा भाग तो सेवू. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने हे बुडविली. ज्यावेळी विषय लोभी माणसं खूप वाढले होते, सगळे साधन संपून गेले होते, मुक्तीचं साधन तो परमानंद या जीवाचा ध्येय जे आहे ते कसं प्राप्त करायचं हे कळत नव्हतं. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय, मौली ज्ञानोबाराय असे संत प्रकट होत असतात. मला सांगा, इथे सज्जन किती जण आहेत? एकही सज्जन नाही तर आपलं आपलं सांगा, दुसऱ्यांचं नका सांगू. सगळे सज्जन आहेत म्हणून नका. इथं सज्जन कोण आहे का? दुसऱ्यांकडे सांगू नका, आपलं स्वतःच सांगा. इथं सज्जन कोणी आहे का? बरी सज्जन नाही म्हणजे सगळे असं समजायचं का? संत येतात कशासाठी? देव येतो सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी येतो. मग आपण कोण आहेत? सज्जन ही नाहीत आणि दुर्जन ही नाहीत. सज्जन आणि दुर्जनाच्या मधले आहोत. आपल्यासाठी संत येतात.
संत सज्जनांसाठी येत नाही. सज्जनांसाठी येण्याची संतांची काही गरज नाही आणि दुर्जनांसाठी येण्याची सुद्धा काही गरज नाही. विशेष आपल्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. आपल्यासारख्या जीवांचा उद्धार करण्यासाठी संत या भूमीमध्ये येत असतात. तुकोबरायांनी हा अभंग आपल्याला दिला. त्यांचा अधिकार काय विशेष आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती साई रसावी आमा आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकोबरायांची तुलना जर ब्रह्माशी केली, ब्रह्माची तुलना कुणाशीच करता येत नाही, परंतु तरी देखील तुकोबरायांची तुलना जर साक्षात परब्रह्माशी केली तर त्या परब्रह्माच्या बरोबर तुकोबराय ठरतील. मनी रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोराचे अभंग रक्षिले आरती तुकारामा. हे स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आरती तुकारामा. प्रभू रामचंद्रांची तुलना जर तुकाराम महाराजांशी जर केली गेली तर काय होईल. अनगड शाह फकीराचा एक दोहा आहे. तुका तुका रामसे तुका तुका रामसे दो नाम एक अंग उनका से तू भंग गया इनका से तू अभंग. तुकोबरायांची तुलना प्रभू रामचंद्रांशी जर केली तर प्रभू रामचंद्रांचा सेतू जो होता तो भंग पावला. आज दिसत नाही जशाच्या तशा स्वरूपामध्ये, परंतु तुकोबरायांचा सेतू जो आपल्या उद्धारासाठी तुकोबरायांनी बांधला तो सेतू अभंग आहे. त्याचं नाव अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय या मानवी जीवनाच्या कल्याणाचा मार्ग आपल्याला दाखवतात. मानवी जीवनामध्ये उद्धार कसा करून घ्यायचा आहे. खालच्या पायरीवरून वर मानवापासून संतांकडे, संतांपासून देवत्वाकडे या जीवनाला कसं न्यायचंय याचं वर्णन तुकोबराय विविध अभंगांमधून करतात. या अभंगामध्ये भाग्यवान कोणाला म्हणायचंय याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय करतात. आपण जगामध्ये भाग्यवान कोणाला म्हणतो पहा, विचार करा. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतिमान् गुणज्ञः सैव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः. एखादा कलंक लागलेला माणूस असेल परंतु तो जर श्रीमंत असेल त्याला कोणी कलंक लागलेला म्हणेल का? त्याला कुलीन म्हणतील लोक. त्याला कुलीन कुलवान घरामध्ये जन्मलेला म्हणतील. तो पंडित आहे असं म्हणतील. तोच महान वक्ता आहे, तोच मोठा वक्ता आहे. काळा डांबरासारखा जरी दिसत असला तरी त्याच्यासोबत सेल्फी काढतील. बरोबर ना? यस्यास्ति वित्तं स नरः कुलीन. ज्याच्याजवळ पैसा आहे त्या माणसाला कुलीन समजलं जातं. जगामध्ये जगामधले लोक त्याला भाग्यवान समजतात. कोणाला? पैशावाल्या माणसाला लोक भाग्यवान समजतात. धनवंता लागी धनवंता लागे ओ धनवंता लागी धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी. हे धन
मान्यता आहे जगी धन्यवाद धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. भारत देशामध्ये सगळ्यात श्रीमंत कोण आहे? कोण आहे भारत देशामध्ये सगळ्यात श्रीमंत? कोण? अंबानी. अंबानी साहेब जरी इथं आले तर उठून उभं राहतील, सगळे पळतील ना त्याच्या मागे आपलं सेल्फी काढण्यासाठी, फोटो घेण्यासाठी. अंबानी साहेब आले, त्यांच्यासोबत फोटो काढावा. बरोबर. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवान पुरुषाला या जगामध्ये मान्यता आहे. धनवानापेक्षा जास्त कोणाला मान्यता या जगामध्ये आहे का? विचार करा. पैशावाल्यापेक्षा जास्त मान्यता आहे का कोणाला या जगामध्ये? विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्ता आणि विद्वानाची आणि धनवानाची जर तुलना केली तर राजा जरी असला, खूप श्रीमंत राजा जरी असला तरी तो त्याच्या देशाचा राजा, त्याच्या देशामध्ये पूजला जाईल, त्याच्या देशामध्ये त्याचा जय जयकार होईल. दुसऱ्या देशामध्ये राजा म्हणून तर मान्यता मिळणार नाही त्याला. परंतु विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वानाची सर्वत्र पूजा केली जाते. एक 25 वर्षाचा संन्यासी भारत देशामधून भगव्या कपड्यामध्ये या देशामधून निघाला. तिकिटापुरते पैसे होते. अमेरिकेमध्ये गेला, फक्त जहाजाच्या तिकिटापुरते पैसे होते. तिथे गेल्यानंतर पैसे सुद्धा संपले खिशामधले. आणि तिथे गेल्यानंतर सर्व धर्म परिषद होती. त्या सर्व धर्म परिषदेमध्ये लोक बोलत होते, विविध धर्मांचे लोक त्या ठिकाणी येत होते. आणि लेडीज अँड जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन असं म्हणून संबोधित करत होते लोकांना. सभ्य स्त्री आणि पुरुषांनो मराठीत असं संबोधित करत होते, इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी. पण तो संन्यासी उठला आणि सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका एक वाक्य उद्गारल्याबरोबर ते हजारो लोक उभे राहिले आणि कडकड 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 टाळ्या वाजवल्या. त्यांनी अपेक्षाच केली नव्हती असंही कोणी बोलू शकतं. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, भगिनींनो आणि बंधूंनो, अमेरिकेमधल्या भगिनींनो आणि बंधूंनो असंही कोणी बोलू शकेल अशी अपेक्षा त्यांनी केली नव्हती. आणि पुढे फक्त आणि फक्त एक 2-3 मिनिटाचं भाषण त्या संन्यासाने दिलं. इट फील्स माय हार्ट विथ जॉय अनस्पीकेबल टू राईज इन रिस्पॉन्स with cordial welcome which you have given us. I thanking in the name of millions and millions of monks from India. असं इतकं सुंदर भारतामधील वैदिक सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या भूमीमध्ये त्या संन्यासाने केला की दुसऱ्या दिवशी जगामधलं एकही वर्तमानपत्र रिकामं राहिलं नाही ज्याच्यामध्ये त्या संन्यासाचा फोटो आणि संन्यासाचं भाषण आलं नाही. त्या संन्यासाचं नाव स्वामी विवेकानंद होतं. जगामध्ये विद्वानाची पूजा होते. कित्येक धनवान होते जगामधले, पाया पडत होते स्वामी विवेकानंदांच्या त्या ठिकाणी. म्हणजे धनवंतापेक्षा जास्त मान्यता कोणाला आहे? विद्वानाला. धनवंतापेक्षा जास्त मान्यता आहे. विद्वानापेक्षा जास्त मान्यता कोणाला आहे का या जगामध्ये? विचार करा, आहे का कोणाला मान्यता? बरं विचार करा, एखादा धनवान पैशावाला असेल, खूप पैशावाला आहे आणि खूप पैशावाला आहे आणि व्यवहार कसा करायचा हेच त्याला कळत नसेल, व्यवहारामध्ये कसं बोलावं, व्यवहारामध्ये कसं राहावं हे कळत नसेल तर त्याचा काही उपयोग त्याच्या पैशाचा? खूप विद्वान माणूस आहे, खूप विद्वान माणूस आहे, परंतु लोकांमध्ये कसं बसावं, लोकांशी कसं बोलावं हे जर एखाद्या विद्वान माणसाला समजत नसेल तर त्याच्या विद्वत्तेचा काही उपयोग आहे का? म्हणून व्यवहार चातुर्य सुद्धा असलं पाहिजे. व्यवहारामध्ये चतुर माणूस काय करतो? ह्याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी ह्याच्या डोक्याला, सगळ्यांच्या टोप्या, बरोबर ना? माहिती ना तुम्हाला? तर व्यवहारामध्ये जो जगामध्ये व्यवहार चतुर जो आहे त्याला मान्यता आहे. पहिला नंबर येतो धनवानाचा, दुसरा नंबर येतो विद्वानाचा आणि तिसरा नंबर येतो व्यवहारामध्ये जो चतुर आहे त्याला लोक खूप मानतात, आहे की नाही? तर संतांकडे ही मान्यता आहे का? संत धनवानाला मान्यता देतात का? धनवानाच्या पुढे झुकतात का संत? आपण पैशावाला आला तर झुकूत, आमदार साहेब आले तर लगेच त्यांना बसाय, त्यांच्या पुढं पुढं माग माग, इकडून कोपऱ्यातून मुंडकं काढ, खुर्चीतून मुंडकं काढ, असं करू. आमदार खासदार आल्यानंतर संत झुकतात का?
संत कुठल्या पदापुढे, धनवानापुढे, विद्वानापुढे, व्यवहार चतुर माणसापुढे संत झुकतात का? संत कोणापुढे झुकतात? तुकोबारायांच्या अभंगांकडे पहा. तुकोबाराय कोणापुढे झुकतात? एकतर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांपुढे झुकतात. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. टाळ वाजवा. शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, 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 नका पाहू गुण दोष. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष. झालो दास पायांचा दास तुमच्या झालोय, माझे गुणदोष पाहू नका, असं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन तुकोबाराय बोलतात. एकतर मौली ज्ञानोबारायांपुढे नतमस्तक होतात. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्या मौलींपुढे नतमस्तक होतात तुकोबाराय. मज पामरा आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. अरे काय थोरपण आहे त्या अंतकरणाचं तुकोबारायांच्या. एवढं थोरपण, एवढं विशाल अंतकरण आहे तुकोबारायांचं. एवढा अधिकार आहे की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. ज्यांचं नाव घेतलं तर यम थरथर कापतो, एवढे पुरुषार्थी तुकोबाराय आहेत. पण काय विशाल अंतकरण आहे की पायीची वाहन पायी बरी. मौली ज्ञानोबारायांना म्हणतात की मी तुमच्या पायामधली वाहन आहे, मी पायामध्येच बरा आहे. एवढं लहानपण घेतात. तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा. मज पामराई काय थोरपण, मज पामराई काय थोरपण, मज पामराई काय थोरपण, मज पामराई
दासीचा दास करून ठेवा, तुमच्या दासांचा दास मला बनवा, असं मौली ज्ञानोबरायांपुढे निवेदन करतात. मी तुमच्या पायाच्या वाहनीच्या बरोबर आहे. काय विशाल अंतकरण आहे तुकोबरायांचं. एकतर मौली ज्ञानोबरायांपुढे नतमस्तक होतात आणि त्यानंतर तुकोबराय जर कुणापुढे वाकत असतील, कुणापुढे झुकत असतील, धर्मान विद्वान व्यवहार चतुर नाही. शरण 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 हनुमंता. हनुमंता, शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. हे तुम्हाला रामदूता, काय भक्तीचा चावाटा, काय भक्तीचा चावाटा. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. हे सुभटा, हे हनुमंतराया, मला भक्तीच्या वाटा काय आहेत ते तुम्ही मला सांगा. किती अंतकरणाचं मोठेपण आहे. हनुमंतरायांना भक्तीच्या वाटा विचारणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. एवढं मोठेपण, एवढं विशाल अंतकरण जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. आणि ते तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणामधून सांगतात. भक्तीचा जिव्हाळा तोचे देवाचा पुतळा. भक्तीचा जिव्हाळा तोचे देवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मला काय वाटतं की या जगामध्ये दैवाचा पुतळा तो आहे, भाग्याचा पुतळा तो आहे. जसं मौलींना कैवल्याचा पुतळा असं मौलींचं वर्णन केलेलं आहे, तसं भाग्याचा पुतळा तो आहे जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो. जाणणं हे दोन प्रकारचं आहे. एक अपरोक्ष आणि दुसरं परोक्ष. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाने जाणणं आहे. एक शब्द स्वरूपाने आणि दुसरं अनुभूती स्वरूपाने जाणणं आहे. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो खरा भाग्यवान आहे. महाराज, भक्तीचा जिव्हाळा म्हणजे काय? जुन्या काळामध्ये विहिरी खोदल्या जायच्या. विहिरी खोदल्या जायच्या. माणसं विहिरी खोदायचे. काय काय वापरायचे? टिका वापरायचे, खोर वापरायचे आणि प्रहार नाव आहे त्याचं, खरं आपण पहार म्हणतो. त्या पारीने विहिरी खोदल्या जायच्या आणि विहिरी खोदता 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 अचानक जर मोठा झरा लागला तर म्हणायचे जिव्हाळा लागला. काय म्हणायचे? तुम्हाला नसेल माहित, पण हे फार जुनं आहे. जिव्हाळा लागला. हे तुकोबरायांच्या काळातलं, माझ्या नाही. जिव्हाळा लागला म्हणजे भक्तीचा झरा लागला. ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा झरा लागला. झरा थांबतो का? जरा थांबतो का? एकदा वाहायला लागला की वाहत राहतो.
ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा झरा वाहतोय ना, तो खरा भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रभू रामचंद्र सीता मैयाला घेऊन भारत देशामध्ये कुठल्या विमानाने आले? बालाजी, कुठल्या विमानाने? पुष्पक विमानाने आले. पुष्पक विमानाने अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर प्रभू रामचंद्र एका 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 जणाला त्यांच्या योग्यतेनुसार त्यांनी जे जे कार्य केलंय त्याच्यानुसार काहीतरी बक्षीस देत होते. एकेकाला बक्षीस देताना सुग्रीवजी आले, बिभीषणजी आले. बिभीषणांना लंका दिली, सोन्याची लंका दिली. सुग्रीवजी आले, त्यांना पद दिले. दुसरे अनेक अनेक अंगद वगैरे इत्यादी वानर आले, त्यांनाही अनेक अनेक पद दिले. आणि हनुमानजी तिथेच होते, वाट बघत होते. कधी आपला नंबर येईल, कधी आपला नंबर येईल, कधी आपला नंबर येईल. बाकीचे वानर हनुमानजींना डिवचित होते. पक्ष बदला लवकर, तुमचा नंबर येत नाही. पक्ष बदला, तुमचा नंबर येत नाही. पण हनुमंतजींच्या नाराज चेहऱ्याकडे प्रभू रामचंद्रजींनी पाहिलं आणि बोलविलं, हनुमान ये इकडं. हनुमंतजी जवळ आले आणि जवळ आल्यानंतर हनुमानजींना विचारलं, हनुमान तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? मी ह्यांना एक एक पद दिलेत, तुला देऊ का एक पद? तुला देऊ का एक पद? नाही, जमणार नाही. अरे तू तर ह्यांच्यापेक्षा डबल काय 10 पट 1000 पट सेवा केलीस, तुला देऊ का एक पद? मला नको एक पद, मला एक पद नको. हनुमानजी काय म्हणतात? मला एक पद नको. प्रभू रामचंद्रांना काय वाटलं? ह्याच्या मनामध्ये मोह निर्माण झालाय, आसक्ती निर्माण झाली. हनुमान लालची झालाय. ह्याला एक पद नको, जास्त पद पाहिजे असतील. एक पद नको, जास्ती पद पाहिजे असतील. म्हणून विचारलं भगवंतानी, भगवान रामाने, किती पद पाहिजेत तुला? सांग मला, कुठले कुठले खाते पाहिजेत? हनुमंतजींनी सांगितलं, मला 2 पद पाहिजेत. मला 2 पद पाहिजेत. ते तुमचे पद पाहिजेत, तुमचे चरण पाहिजेत, तुमच्या चरणांजवळ मला जागा पाहिजे. बस एवढं जीवनात, त्या दुसरं काही नको. विठ्ठल विठ्ठल. ही जी स्वाभाविक भक्ती आहे ना, सहज भक्ती आहे ना, सर्वस्व समर्पित करण्याची वृत्ती जी आहे ना, त्यालाच भक्ती म्हटलं जातं. दुसरा दिखावा आहे, दुसरं ढोंग आहे. भक्ती साधना दुसऱ्यांच्या समोर करू सुद्धा नये. घरातल्या लोकांना सुद्धा समजू नये की हा साधना करतोय, हा जप करतोय, हा काहीतरी विशेष अनुष्ठान करतोय. घरातल्या लोकांपासून सुद्धा लपवून साधना करावी लागते. विठ्ठल विठ्ठल. हनुमानजींच्या हृदयामध्ये प्रेमाचा झरा होता, हनुमानजींच्या हृदयामध्ये भक्तीचा झरा होता. याच्यावेळी प्रभू रामचंद्र हे बक्षीस वाटत होते. सीता मैयाला वाटलं हनुमानजींना सुद्धा काहीतरी विशेष द्यावं, काहीतरी विशेष द्यावं. सीता मैयाने काय केलं? प्रभू रामचंद्र काहीच देत नाहीत, काहीच देत नाहीत म्हणून आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार हनुमंतरायांना दिला. तेव्हा हनुमंतरायांनी काय केलं? त्या हाराचं त्याच्यामध्ये राम आहे की नाही पाहिला. ज्या मण्यामध्ये राम नसायचा तो मणी फेकून द्यायचे हनुमंतजी. आणि सीता मैयाला राग आला थोडासा. म्हणजे एवढा महा मौल्यवान, अति मौल्यवान असा हार मी तुला दिला आणि तू तो फेकून देतोस, तोडून फेकून देतो. शेवटी वानराची जात असं म्हणतात काही लोक की वानराचं मुख पाहू नये सकाळी. आणि इथं सगळे लोक हनुमानजींचंच मुख पाहतायत. वानराचं मुख पाहिलं तर दिवस चांगला जात नाही. वानराचं मुख सकाळी जर पाहिलं तर दिवस चांगला जात नाही असं म्हणतात. परंतु हनुमानजींना सोडून हनुमानजींचं मुख जर पाहिलं तर दिवस सुंदर जाईल. अशा प्रकारे तर सीतामैया रागावू लागल्या. अरे तुला काही कळतंय की नाही? एवढा मोठा मौल्यवान हार फोडून टाकलास तू. नवरत्नांचा हार होता. हनुमानजींनी सांगितलं काय करायचंय त्या हाराचं? त्याच्यामध्ये राम नाही, त्या हारामध्ये राम नाही. मला काय करायचंय त्याचं? एवढं काय राम राम करतोस? तुझ्यामध्ये आहे का राम? हनुमानजींनी आपल्या नखांनी छाती विदीर्ण करून दाखवलं. श्रीराम जानकी बैठे तेरे सीने में,
फाडून दाखवलं. फक्त रामच नाही, तुम्ही सुद्धा माझ्या हृदयामध्ये आहात. हृदयामध्ये प्रेम आहे, हृदयामध्ये भक्ती आहे, आणि ज्या हृदयामध्ये भक्ती आहे, जिथे प्रेम आहे, ते हृदयच खरं भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्या जीवनामध्ये फक्त भक्ती नाही, प्रेममयी भक्ती आहे. नारदजींनी भक्तीचं स्वरूप वर्णन करताना भक्ती सूत्रामध्ये सांगितलं, सात्वस्मिन प्रेम स्वरूपा. सात्वस्मिन प्रेम रूपा सांगितलं. प्रेम स्वरूप भक्ती आहे. प्रेम त्या भक्तीमध्ये असेल तरच ती भक्ती श्रेष्ठ आहे, अन्यथा नाही. भावेवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती. भावेवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती. भावेवीन शक्ती भावेवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती. बळीवीन शक्ती बोलू नये. आपण दररोज म्हणतो हरिपाठामध्ये. आपण जर एखाद्या वेळी एसटी मधून जात असू आणि एसटी मधून जाताना महाराजासारखा मोठा पहिलवान जर समोर असला आणि चुकून त्याचा कचकून पाय पडला आपल्या पायावर, तर आपण एक कानाखाली कानाखाली देणार ना. आणि तो काय करेल पुन्हा? बळीवीन शक्ती बोलू नये. बळ नसेल अंगात तर चुप राहिलेलं बरं, काही थोडंफार सहन केलं बरं. भावीवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती. भाव जर नसेल हृदयामध्ये तर भक्ती काही कामाची नाही, आणि भक्ती नसेल तर मुक्ती कशी प्राप्त होईल? कारण भावीवीन देव न कळे संदेह. 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 गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुविना अनुभव कैसा कळे. भावीवीन देव न कळे निसंदेह. गुरुविन अनुभव कैसा कळे. आता तीर्थयात्रेला काही लोक जात असतात, हौशे गौशे नवशे, ते पैसे भरून तीर्थयात्रेला जातात. सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रेम असतं का देवाबद्दल? देवासाठी जातात का स्वतःसाठी जरा फिरून येणं होईल, चला थोडस मनोरंजन होईल म्हणून जातात? मनोरंजनासाठीच जातात ना जास्त. चला जरा थोडस मोकळीक होऊन जाईल कामातून, जरा फ्रेश होईल याच्यासाठी जातात. पण भाव असतो का हृदयामध्ये? भावीविन देव. भावाशिवाय देव प्राप्त होत नाही. किंवा सांगतात, भावबळे आकळे एरविना कळे. करतळी आवळे तैसा हरी. हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे देव स्पष्ट त्याचा अनुभव येतो. कधी? हृदयामध्ये भाव असेल, हृदयामध्ये प्रेम असेल तर. पहा, भगवान श्रीकृष्ण पांडवांचे सचिव बनून जेव्हा हस्तिनापूरला गेले होते, हस्तिनापूरला गेल्यानंतर दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगितलं की युद्ध केल्याशिवाय सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी देणार नाही, काहीच देणार नाही युद्ध केल्याशिवाय. भगवान निघाले तिथून आणि दुर्योधनाने हाक मारली, भगवान थांबा, राजमहालामध्ये 56 प्रकारचे भोग तयार आहेत, ते भोजन करून तुम्ही जावा. भगवंतांनी सांगितलं, हे बघ दुर्योधना, 2 परिस्थितींमध्ये भोजन केलं जातं. एकतर समोरच्याच्या हृदयामध्ये प्रेम पाहिजे किंवा आपल्या पोटामध्ये भूक पाहिजे. माझ्या पोटामध्ये थोडी सुद्धा भूक नाही. भूक असेल तर माणूस कुठेही जेवतो, कसंही जेवतो, जसं मिळेल तसं जेवतो. माझ्या पोटामध्ये भूक नाही आणि तुझ्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम नाही की मी तुझ्या घरामध्ये येऊन भोजन करावं. नात्यांच्या जागी ठीक आहेत, परंतु मी काही भोजन करणार नाही. म्हणून भगवान निघून गेले. भगवान कुठे गेले? कुठे गेले? विदुरजींच्या घरी भगवान गेले आणि विदुरजींच्या घरी गेल्यानंतर हाक मारली, काका काका म्हणून हाक मारल्यानंतर तो मंत्रमुग्ध करणारा आवाज भगवंतांचा आला. विदुराने विदुरांच्या पत्नी स्नान करत होत्या. स्नान करता करता पळत आल्या, धावत पळत आल्या आणि भगवंतांच्या हाताला धरून तिथे घरामध्ये घेऊन गेल्या आणि त्यांना खाऊ घालू लागल्या. काय काय? केळी. केळी नाही, केळीचे साल्टे खाऊ घालू लागल्या. एवढा भाव विभोर झाल्या, एवढी अंतःकरणामध्ये भक्ती होती की भगवंतांना केळीच्या साली खाऊ घातल्या. केळी स्वतः खातायत
आणि भगवंतांना भगवान श्रीकृष्णांना केळीच्या साली खाऊ घालतायत. खाल्ल्यात का कोणी इथं केळीच्या साली खाल्ल्यात का आतापर्यंत दत्त महाराज? हा खाल्ल्यात? वा वा, एक माणूस मिळाला केळीच्या साली खाल्लेला. त्या केळीच्या साली भगवंतांना खाऊ घालू लागल्या. त्या विदुराने स्वतःच्या डोळ्यामधून अश्रू गळत आहेत. भगवंतांनी तो भाव बघितला. भगवंतांच्या डोळ्यामधून सुद्धा अश्रू गळत आहेत, प्रेमाश्रू गळत आहेत. एवढा भाव विभोर होऊन भगवान त्या साली खाऊ लागले. तेवढ्यात विदुरजी आले, पाहिलं आणि हाक मारली, हे विदुराणी, काय करत आहेस तू? तुला समजत नाही का? स्नान करत आहे, स्नान करता करता अर्ध्या कपड्यावर येऊन बसलीस आणि भगवंतांना सालटे खाऊ घालतेस केळीचे आणि स्वतः केळी खात आहेस. तेव्हा ती भानावर आली आणि उठून निघून गेली. त्यानंतर विदुरजींनी काय खाऊ घातलं? दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. कन्या खाऊ घातल्या विदुरजींनी. परंतु भगवान काय बोलले? भगवंतांचा भाव हृदयामधला भगवंताने प्रकट केला. विदुरजी, हे बघा, आता तुम्ही कन्या खाऊ घालता ठीक आहे, परंतु मगाशी ज्या सालटी खाण्यामध्ये आनंद होता, मजा होती, तो काही नाही. पण भगवंतांनी त्या विदुरांच्याही कन्या खाल्ल्या आणि तिथून गेले. आणि जेव्हा भगवान परमधामाला जात होते तेव्हा उद्धवजींना जवळ बोलावलं आणि सांगितलं की 7 दिवसामध्ये द्वारका बुडणार आहे. द्वारकावासियांना सांगा द्वारका सोडून निघून जा. आणि माझ्या जीवनामध्ये मला सगळ्यात जास्त प्रेम जर कोणी दिलं असेल तर ते विदुरजींनी प्रेम दिलं. त्या विदुरजींना मी काहीच देऊ शकलो नाही. त्यांच्या प्रेमातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणून मी जे ज्ञान उद्धवा तुला दिलेलं आहे ते ज्ञान विदुरजींना दे. ही घटना जेव्हा विदुरजींना उद्धवजीने सांगितली तेव्हा डोळे भरून आले. विदुरजी बोलले उद्धवजींना की या जगामध्ये साधू संत ऋषी मुनी तपस्वी भक्त जीवनभर प्रयास करतात, अट्टहास करतात की शेवटच्या क्षणामध्ये भगवंताचं नाम यावं, अंतकाळामध्ये भगवंताचं नाम यावं, मुखामध्ये भगवान दृष्टी समोर उभे राहावेत, याच्यासाठी संपूर्ण जीवनभर प्रयत्न करतात, साधना करत राहतात. पण धन्य आहे माझं भाग्य, धन्य आहे, अहो भाग्य आहे माझं की या जगाच्या मालकाने परमधामाला जाताना माझं या विदुराचं स्मरण केलं. काय खाऊ घातलं होतं मी? फक्त कन्या. थोर भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. जर आवाज नीट कर रे बाबा. रामकृष्ण हरी. नसेल तर बिना माईकचं बोलतो मी. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. विठाल विठाल. एक 2-3 वर्षांपूर्वी आदरणीय विश्वनाथजी मामा आणि मी पैठणहून येत होतो नेनगुरून. तिथे ऍक्सिडेंट झाला होता. एक जणाने 80-90च्या स्पीडने ठोकलं होतं आम्हाला. मी हवेत उडून पडलो होतो. माझ्या डोक्यावर हेल्मेट होतं. डोक्यावरचं हेल्मेट कोणीतरी क्लिप न काढता ओढू काढलं. मग त्यावेळेस घशाला माझ्या फाशी बसली होती. घसा सुजला होता. त्याच्यामुळे ओरडायला जमत नाही. जरा एखाद्या दिवशी ओरडलो की दुसऱ्या दिवशी बोलता येत नाही. आणि सिस्टीम 2 दिवस चांगली चालत होती. पण आज काय होत आहे काही समजत नाही. विठाल विठाल. हृदयामध्ये भाव पाहिजे, हृदयामध्ये प्रेम पाहिजे. प्रेम का भूखा हूं मैं और प्रेम ही एक सार है. प्रेम से मुझको भजो तो भव से बेड़ा पार है. भव से बेड़ा पार है. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. भगवान फक्त प्रेमरूपी दोरीने ओढले जातात. जिकडे न्यायचे तिकडे जातात भगवान. मग ते शबरीचं घर असो, मग ते भिल्लाचं घर असो, मग ते व्याधाचं घर असो, कुठेही कोणाच्याही घरी जातात. फक्त हृदयामध्ये भाव पाहिजे, हृदयामध्ये प्रेम पाहिजे. आणि ज्या हृदयामध्ये प्रेम नाही, ज्या हृदयामध्ये भाव नाही, तो कोणी का असेना, पंडित असो, शहाणा असो,
तो माझ्या मनाला आवडत नाही असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या आणि दुसऱ्या कण क्रमांकावर. ये माझ्या मना आणि कण 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 ये माझ्या मना होता पंडित शहाणा होता पंडित शहाणा होता पंडित शहाणा होता पंडित आणि कण ये माझ्या मना 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 आणि कण ये माझ्या आणि कण ये माझ्या मना 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 हो पंडित जाना आणि कण ये माझ्या मना हो पंडित जाना अनिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्याच्या हृदयामध्ये भाव नाही, ज्याच्या हृदयामध्ये प्रेम स्वरूपिणी भक्ती नाही, मग तो कोणी का असेना जगामध्ये, किती का पंडित असेना, किती का शहाणा दीड शहाणा का असेना, तो मला नाही आवडत. कारण भक्ती असावी जीवनामध्ये. सर्वजण इथं बसलेले भक्तच आहेत, इथं बसलेले सर्वजण भक्तच आहेत, परंतु कसे भक्त आहेत, कसे भक्त आहेत सगळे इथं बसलेले. संकट पडलं की हाक मारायची देवाला, संकट पडले की देव आठवतो असे भक्त आहेत. आर्त भक्त आहेत, अर्थार्थी भक्त आहेत. पैशासाठी आपण हाक मारतो देवाला. सोयाबीन आलंय, चांगलं जोमात आलंय आणि पाऊस पडायलाय बदा बदा बदा, तेव्हा देवाला हात जोडतो, तेव्हा देव आठवतो. म्हणजे संकट पडलं की कोण आठवतो? देव आठवतो. एरवी देव आठवत नाही. म्हणजे आपण कसे भक्त आहोत? सकाम भक्त आहोत. आपण कसे भक्त आहोत? सकाम भक्त आहोत, निष्काम नाही. भक्ती कशी असावी? भक्ती अहेतुकी आणि अप्रतिहत भक्ती असावी. निष्काम आणि निष्कपट भक्ती असावी. कपटी भक्ती काही कामाची नाही. हे घे आणि ते दे, हा झाला व्यापार. 1 रुपया घे आणि 1000 रुपये मिळू दे, है ना. अशी स्कीम राबवत होता आपण. नस भृत्य सवय वनिक, तो भक्त नाही, तो तर व्यापारी झाला. निष्काम आणि निष्कपट भक्ती, सहज स्वाभाविक भक्ती. सहज उठलं की देवाचं चिंतन झालं पाहिजे, सहज चलता चलता देवाचं चिंतन झालं पाहिजे. झोपताना देव आठवला पाहिजे, उठताना देव आठवला पाहिजे, जेवणाच्या आधी देव आठवला पाहिजे, जेवताना देव आठवला पाहिजे, चालताना फिरताना काम करताना सगळीकडे देवाचा आठव झाला पाहिजे, देवाचा स्मरण झालं पाहिजे. कसं? पहा, आई
आई आपला मुलगा घरी असो किंवा परदेशामध्ये असो सारखी त्याची आठवण काढत राहते का? आहे का काला उत्तर? काही आहे का काला उत्तर? स्वाभाविक, सहज सहज स्वाभाविक प्रेम मातेचं मुलावर जसं असतं तसं आपलं ज्यानं हे शरीर दिलेलं आहे, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. आपल्याला हात पाय कान ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय एवढं सगळं देणाऱ्याचा आठव जर स्मरण जर आपण करत नाहीत तर आपल्या इतका कृतज्ञ जगामध्ये कोण असेल? स्वाभाविक प्रेम झालं पाहिजे, सहज प्रेम झालं पाहिजे. पतिव्रता पत्नीच्या मनात कोण असतं सारखं? तिचा पती असतो. पतिव्रता पत्नीच्या मनात नेहमी कोण असतो? पती असतो. कुठलंही कार्य करताना तिच्या बोलण्यामध्ये कोण असतो? पती असतो. का? आहे का काला काही उत्तर? सहज आहे, स्वाभाविक आहे. चंद्रोदय झाल्यावर कुमुदिनी का विकसित होते? सहज आहे, स्वाभाविक आहे. सूर्योदय झाल्याबरोबर कमळ का विकसित होतं? आहे का काला उत्तर? सहज आहे, स्वाभाविक आहे. अशी सहज स्वाभाविक भक्ती जीवनामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत भक्ती जरी केली तरी तो दिखावा आहे, भक्ती जरी केली तरी ते पाखंड आहे. विठाल विठाल. जसं ती प्रियसी आणि प्रियकर असतं ना टीव्ही मध्ये, बघताना तुम्ही बघताना टीव्ही मध्ये, टीव्ही चालू आहेत का बंद पडल्या घरच्या? टीव्ही बघताना टीव्ही मध्ये काय असतं? एक प्रियकर असतो, दुसरी प्रियसी असते. त्या प्रियकराच्या मनामध्ये कोण असतं? कोण असतं? प्रेयसी असते. त्याच्या मनामध्ये, त्याच्या मोबाईलमध्ये त्या प्रेयसीचे फोटो, मेसेज कोणाचे? त्या प्रेयसीचेच मेसेज. बरोबर ना? होतं का तुमच्या काळामध्ये दाजी? नाही का? आता वाढायला लागलंय. छोटे छोटे मुलं सुद्धा आता समजूतदार झालेत, कारण घरामध्ये प्रशिक्षण आहे, टीव्हीवर प्रशिक्षण आहे, रील्स मध्ये प्रशिक्षण आहे. सांगायचा भाव एवढाच, नाहीतर पुन्हा एवढंच सांगताल की महाराजांनी काय सांगितलं, प्रियकराने प्रियसी. तर जसं त्या प्रियकराच्या मनामध्ये ती प्रियसी असते, सतत 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 असते, दिवसभर फोन, रात्रभर फोन. जसं प्रियसीच्या मनामध्ये प्रियकर असतो त्या प्रकारे सहज स्वाभाविक भाव हृदयामध्ये सहज सतत आठव व्हावा. सहज सतत 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 अखंड अखंड प्रेम भगवंतावर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग तो पंडित का असेना, तो शहाणा का असेना, दीड शहाणा का असेना, तो काय माझ्या मनाला आवडत नाही. कारण शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय विशेषण आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराज शिवाय देतील का? देतील का शिवाय? काशीनाथ मामा, शांती ब्रह्म एकनाथ महाराज शिवाय देतील का? पण शिवाय देतात. भक्तिवीन पशु कशाशी वाढला, भक्तिवीन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही, काय माय गेली, काय माय गेली होती मुखाशी, मी काही देत नाही, तुम्ही द्या. काही आधी काय? भक्तिवीन पशु कशाशी वाढला, है ना? मामाविन मुख सर्पाचे ते बिळ, बिले बतो रुक्रम विक्रमाने न शृण्वतः कर्ण पुटे नरस्य, जिव्हा सती दारदुरी केव सूत न चोप गाय तिरुगाय गाथा. जी जीभ सारखी बडबड 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 करत राहते, जी सारखी बडबड बडबड. अरे साधू संत घरात आले त्यांना आपलीच बडबड 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 आपलंच गारानं गात राहतात. ती जीभ नाही, ती काय आहे? दारदुरिका, म्हणजे बेडूक आहे, बेडूक आहे असं वर्णन. पण मुख्य शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा विचार करतो की भक्तिवीन पशु कशाशी वाढला. पशु म्हणजे हे काय? हा सॅम्पल आला इकडे. चार पायाचा जो असतो त्याला खायचं कुठं, बसायचं कुठं हे कळत नाही, कसं राहायचं, काय खायचं हे समजत नाही, त्याला काय म्हणायचं? पशु म्हणायचं. नालीमध्ये घुसतो, शेतामध्ये ऊस काय करतो, उकरून टाकतो, नांगर फिरवतो ऊसावर, त्याला काय म्हणायचं? पशु.
भक्तिवीन पशु कशाशी वाढला. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही तो पशु आहे, तो जनावर आहे. ते जनावर कशाला वाढलं? त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतात, काय माय गेली होती. माय म्हणजे आई. आई कुठं गेली होती? भूतापाशी. हरी नाही मुखाशी अरे मूढा. अरे मूर्खा, अरे मूढा, तुझ्या मुखामध्ये देव येत नाही कधी, देवाचं नाव कधी येत नाही. कीर्तनात बसल्यात तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. विठ्ठल विठ्ठल. मौली ज्ञानोबा आहे. हे झालं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा विचार केला. शांती ब्रह्म हे विशेषण असून सुद्धा शिव्या देतात शांती ब्रह्म एकनाथ महाराज. वैताग येतो त्यांना कोणाचा? जे भक्ती करत नाही, ज्यांच्या हृदयामध्ये भाव नाही, ज्यांच्या हृदयामध्ये देवाबद्दल प्रेम नाही, संसाराबद्दलच असं काय, जे प्रेम आपल्यावर नाहीत करत त्यांच्यावर ज्यांचं प्रेम आहे अशांना शिव्या देतात संत. मौली ज्ञानोबा आहे. मौली ज्ञानोबा आहे शिव्या नाही देतात. जासी भक्ती तो पतित भक्त हरिसिन भजत दैवहत. हरिसिन भजत दैवहत. नाही जासी भक्ती तो पतित भक्त हरिसिन भजत दैवहत. दैवहत. मौली ज्ञानोबा माऊली आहे ती. मौली ज्ञानोबा सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात, नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरिसीन भजत दैवहत. दैवहत हीन भाग्याचा माणूस आहे तो, पतित आहे तो, अभक्त आहे. अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही. आणि पहिल्या टप्प्यामधल्या 9व्या अभंगामध्ये मौली ज्ञानोबा म्हणतात, विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. आणि उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसे निहोय. उपजोनी करंटा तो कसा आहे? करंटा. करंटा कपाळाचं म्हणलात ना, बरोबर ना. जोडोनिया जोडी जेने हुंडालेले दूरी, जोडोनिया जोडी जेने हुंडालेले दूरी. जोडोनिया जोडी जेने हुंडालेल्या दूरी. जोडोनिया जोडी जेने हुंडालेले दूरी. जोडोनिया जोडी जेने हुंडालेले दूरी. जोडोनिया जोडी जेने हुंडालेले दूरी. जोडोनिया जोडी जेने हुंडालेल्या दूरी. जोडोनिया जोडी जेने हुंडालेल्या दूरी. भिकेची आवडी तया नावडे पंढरी. भिकेची आवडी तया नावडे पंढरी. करंटे कपाळ जाचे नाम नाही वाचे. करंटे कपाळ जाचे नाम नाही वाचे. आवडी तया नावडे पंढरी. आवडी तया नावडे पंढरी. करंटे कपाळ जाचे नाम नाही वाचे. करंटे कपाळ जाचे नामने जोडोनिया जोडी जेने हुंडारिली दूरी. पिकेची आवडी तया नावडे पंढरी. करंटे कपाळ जाचे नाम नाही वाचे. सदैव सभाग्य तोची हरी रंगिनाचे. करंटे कपाळ जाचे नाम नाही वाचे. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. करंट्या कपाळाच कर तू असं म्हणतोच नाही खरंच. एक खूपच चिडलो एखाद्यावर तर म्हणतो आपण शिवी देतो. तसं मौली ज्ञानोबा आहे शिवी देतात. विचार करा किती कमाल आहे. ज्याच्या मुखामध्ये नाम येत नाही, देवाचं नाव येत नाही. अरे दिलंय तोंड त्याच्यासाठीच, देवाचं नाव घेण्यासाठी दिलेत. कान त्याच्यासाठीच, देवाची कथा ऐकण्यासाठी दिलेत.
दिलेत पाय त्याच्यासाठीच, देवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याला डोळे भरून पाहण्यासाठी. डोळे भरून पाहिन तुझे मुख, तेची सुख तेची मज सुख देई देवा. डोळ्यांचं कामच ते आहे. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. सगळ्या इंद्रियांचा विषय तो नारायण व्हावा, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, आई वडील बायको लेकर काहीच आवडत नाही, संपत्ती काहीच आवडत नाही. निरासक्त होऊन जातो. विगत रक्तता आसक्तता विरक्तता जीवनामध्ये येते आणि एक नारायण विषय होऊन जातो, एक भगवान विषय होऊन जातो. त्याच्याच लीला आवडतात, त्याचंच नाम आवडतं, त्याचंच रूप पाहत राहावं असं वाटतं, त्याचंच ध्यान करत राहावं असं वाटतं. असा जो आहे तो सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे. मोक्षरेखे आला तो भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, प्रेम नाही देवाबद्दल, त्याच्या नामाबद्दल प्रेम नाही, रूपाबद्दल प्रेम नाही, काम 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 काम, मसनवाट्यात जाईपर्यंत कामच आहे ना. म्हणून तर संत म्हणतात, कामामध्ये काम काही मना, राम राम. उद्या आहे की नाही, पुढचा सप्ताह आहे की नाही, पुढच्या वर्षीच आपल्या जीवनामध्ये काय माहित. तरी सुद्धा एवढे निर्ढावलेले आहोत की हा सप्ताह हातातला जाऊ देत होते. एक एक कीर्तन, अरे लक्ष द्या, जीवनामधला एक एक दिवस सुद्धा सत्संगाशिवाय जाऊ देऊ नका. प्रत्येक दिवसामध्ये खायला लागतं. मी बोलून गेलो त्या दिवशी की प्रत्येक दिवसामध्ये खायला लागतं ना आपल्याला, तसं प्रत्येक दिवसामध्ये कोणाचा का असेना पण जीवनामध्ये सत्संग महत्वाचा आहे. थोडा एक तासभर तरी कोणाचा तरी सत्संग आहे का, सत्संगामध्ये जा, कीर्तनामध्ये 3 तास नसल बसणं होत, कथेमध्ये खूप काम असेल, मुख्यमंत्र्याच्या पुढचं काम असेल, आपल्याकडे नाही जाणं होत, कथेला 1 तासभर तरी बसा, अर्धा तास तरी बसा. तो अर्धा तास सुद्धा जीवनाचं कल्याण करणार आहे तुमचा. म्हणून जीवनामध्ये सत्संग विहीन जीवन घालू नका. सत्संग विहीन, ज्याच्या जीवनामध्ये सत्संग नाही त्याचं जीवन नाशाकडे जातं, धुंधुलीसारखा त्याच्या जीवनाचा नाश होतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये सत्संग आहे, आत्मदेवासारखं त्याच्या जीवनाचं कल्याण होतं. म्हणून जीवनामध्ये सत्संग खूप महत्वाचा आहे. सत्संग जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत विवेक जीवनामध्ये येत नाही. विवेक म्हणजे काय करावं आणि काय करू नये, काय ऐकावं आणि काय ऐकू नये, काय पाहावं आणि काय पाहू नये, अशा स्वरूपाचा विवेक जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत जीवन व्यर्थ आहे महाराज. अशा प्रकारे तुकोबराया 2 चरणामध्ये प्रतिपादन करतात आणि सांगतात पुढच्या चरणामध्ये, ज्याचं चित्त नाम आणि रूपामध्ये जडलं आहे त्याचा दास व्हायला मी तयार आहे. नामरूपी जडले चित्त, 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 नामरूपी जडले चित्त.
नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याचं चित्त भगवंताच्या नामामध्ये जडलेलं आहे, ज्याचं चित्त भगवंताच्या रूपामध्ये जडलेलं आहे, त्याला संत म्हणावं, त्याला संत म्हणावं. आणि ज्याच्या चित्तामध्ये नाम आहे आणि ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं रूप आहे त्याला हनुमंत म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. आमच्या जीवनामध्ये आमचं चित्त जर नाम रूपाकडे जात असेल तर संतत्व जीवनामध्ये येतं. आणि हनुमंतरायांची काय ख्याती, चित्तामध्ये नामरूप आहे त्यांच्या. असं दैवत्व आणि असं दिव्यत्व हनुमंतरायांच्या जीवनामध्ये आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. प्रेम मागतायत संत, प्रेम, दुसरं काही मागत नाहीत. कोणाबद्दल प्रेम, कोणाबद्दल प्रेम, देवाबद्दल प्रेम मागतात. देव कुठे मला सांगा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तो शोनी मज द्यावे पसाय दान. हे विश्वात्मक देव आहे, विश्वामध्ये देव आहे. नामदेव रायांना कुत्र्यामध्ये दिसतो. भाकरी करतात नामदेव महाराज. कधी कधी वेळ येते ना दाजी भाकरी करण्याची. मग नामदेव राय भाकरी करत होते आणि भाकरी करत असताना कुत्रं आलं आणि भाकरी सगळ्याच्या सगळ्या घेऊन पळत सुटलं. त्या कुत्र्याच्या मागे नामदेव महाराज पळत सुटले. अरे देवा, भाकरी खातोयस नुसत्या कोरड्या, हे तूप घे, तुपासोबत भाकरी खा. कुत्र्यामध्ये सुद्धा देव दिसलाय. इथं जर खरकट पडलेलं असेल, 4-2 कुत्रे जर आले खायला लागले तर आपण दगड मारतो त्यांना. अरे उरलेलं खाऊ घाला त्यांना. त्यांच्यामध्ये पण देव बघा, नाही का त्यांच्यामध्ये देव. त्यांनाही 2-4 चपात्या टाका, त्यांचंही पोट भरव. एखादा दिवस तरी सप्त्यामध्ये तरी त्यांना पार्टी असू द्या. त्यांनी तरी आठवण काढावी, त्यांनी तरी वाट बघावी की सप्ताह आहे बाबा. बिचारे ते तरी सप्त्याला येतात ना, बिचारे ते तरी इथं येतात ना. हा ठीक आहे, इथं जो आनंद आहे तो बाहेर येतच नाही. बाहेर आनंद नाही. एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज काशीला गेले. गंगेतलं पाणी घेतलं, कावडीमध्ये आणलं, विचार केला घरामध्ये आपण आता ठेवावं. परंतु एक तडफडणारं गाढव बघितलं. उन्हाळ्याचे भीषण असा उन्हाळा होता. तडफडणारं गाढव बघितलं आणि गाढवाच्या मुखामध्ये पाणी सोडलं. पाणी पिल्यानंतर उठलं आणि उड्या मारत खुश होऊन पळायला लागलं. 4 पाय वर करून पळायला लागलं. काय आनंद वाटला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना. गाढवामध्ये देव दिसला त्यांना. आपल्याला माणसामध्ये, प्रल्हादजींना खांबामध्ये देव दिसला. सर्वत्र जो देव आहे ना, हे त्याचं स्वरूप आहे. खरं स्वरूप त्याचं हे आहे. सर्वत्र आहे तो, सर्वत्र आहे. आणि आपल्याला कळण्यासाठी सगुण साकार होऊन येतो. आपल्याला कळण्यासाठी, त्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी तो सगुण साकार होऊन येतो. त्याचं किती गोड नाम आहे, राम 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 राम. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोन पदवी घेई जे. एवढं सुख त्या राम नामामध्ये आहे. राम 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 म्हणताना राम स्वरूप व्हावं, एवढं दिव्य भगवंताचं नाम आहे, एवढं दिव्य भगवंताचं रूप आहे. मदन मोहन असं सुंदर सुंदर रूप भगवंतांचं आहे. तुकोबाराय तर म्हणतात, प्राणरी गोपाहे कुडिये सांडोनी. प्राणरी गोपाहे कुडिये सांडोनी. श्रीमुख नयनी न देखता, श्रीमुख नयनी न देखता. सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे. सावळा आहे तो. आकाशाकडे बघा, हाच त्याचा चेहरा आहे. आकाशाकडे बघा, मेघश्याम आहे, श्याम रंग आहे, सावळा रंग आहे त्याचा. सगळीकडे आकाशाकडे बघा, हाच त्याचा चेहरा आहे. सगळीकडे बघा, सर्वत्र भगवान बसलेले आहेत, वसलेले आहेत. नटला नाना परी, देव नटला
नटला नाना परी भरून उरला चराचरी चराचर जगामध्ये चर आणि अचर सूर्यप्रकाशक सश्रम त्याच्या आधी सर्वागटी राम देहा देही एक देह आणि अदेह देह म्हणजे सजीव अदेह म्हणजे निर्जीव सजीव आणि निर्जीवामध्ये सगळ्यांमध्ये तो परमात्मा आहे त्याला सगळीकडे पाहणं आमच्याच्याने शक्य होत नाही आमचा अधिकार तेवढा नाही की कुत्र्यामध्ये आम्ही पाहू नाही शकत देवाला आमचा तेवढा अधिकार नाही वाढला की गाढवामध्ये आम्ही देवाला नाही पाहू शकत आम्ही जीवांमध्ये निर्जीवांमध्ये देवाला नाही पाहू शकत आम्ही म्हणून तर भगवंतांनी प्रकट होऊन त्यांचं नाम प्रकट केलंय त्यांचं रूप प्रकट केलंय म्हणून ते नाम घ्या आणि ते रूप घ्या भगवन रूप पहा ज्याचं चित्त त्या नामामध्ये जडलंय सतत 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 नाम घेत राहतंय सतत सतत रूप भगवंताचं पाहत राहतं असं जे चित्त आहे असे जे साधू संत आहेत त्यांचा अंकित दास व्हायला मी तयार आहे ते जे सांगतील ते करायला मी तयार आहे संत काय देव सुद्धा तयार होतो श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्रे गंगा तरी धुत असे अशी जे संत आहेत त्यांचा दास देव सुद्धा होतो त्यांच्या घरी नौकर बनून राहतो चाकर बनून राहतो त्यांचे वस्त्र सुद्धा धुतो आणि तो खूप बरा सांगतात या जगामध्ये शुद्ध कोण आहे अभंगाच्या अंतिम तुका म्हणे नवविध 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 भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनिक नये माझ्या मना अनिक नये माझ्या मना आणि कनये माझ्या मना आणि कनये माझ्या मना होका पंडित शहाणा होका पंडित शहाणा होका पंडित शहाणा शहाणा होका पंडित शहाणा होका पंडित शहाणा शहाणा होका पंडित शहाणा अनिक नये माझ्या मना अनिक नये माझ्या मना कनये माझ्या मना आणि कनये तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोचे शुद्ध या जगामध्ये शुद्ध कोण आहे शुद्ध कोण आहे कुठलं साबण वापरल्याने माणूस शुद्ध होतो आहे का हर्बल लाईफचं साबण एखादं आहे का शुद्ध होतो माणूस नवविध भक्ती जो जाणतो तुम्ही पण होतात ना हर्बल लाईफ मध्ये होतात ना कुठला आयुर्वेदिक आहे का साबण एखादा शुद्ध करणार साबण तो खूप बरा आहे सांगतात वा 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 तू का म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध नवविध भक्ती हे ते साबण आहे नवविध भक्ती हे ते साबण आहे जे चित्ताला शुद्ध करणार आहे आपल्याला शुद्ध करणार आहे पवित्र करणार आहे पवित्राती पवित्र करणार आहे नवविध भक्ती म्हणजे 9 प्रकारची भक्ती भागवत ग्रंथामध्ये प्रल्हादजींनी आपल्या पित्याला त्याचा उपदेश दिलेला आहे श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकादिक जान परम भक्त ह्या अभंगामध्ये पाहून घ्या सगळा अभंग ही नवविध भक्ती सांगणार आहे त्याच्यामध्येच त्याच दास्यत्व निकट हनुमंते पै केले मनोनी देखिले रामचरण भगवंतांचं चरण भगवंतांचं पद भगवंतांचे दोन्ही पद का प्राप्त झाले दास्यत्व निकट हनुमंते केले मनोनी देखिले रामचरण आम्हालाही करायची रामाची सेवा
आम्हालाही भगवंताची सेवा करायची. कशी करणार भगवंतांची सेवा? भगवंतांची सेवा कशी करणार? आज भगवान राम आहेत का? भगवान राम आहेत का आज? आहेत की नाहीत? भगवान राम कुठे आहेत? भगवान राम आहेत. केने शीतम पतति प्रेषितम मनः केन प्राणः प्रथम प्रैत्युक्त केने शीतां वाचमिमां वदन्ति चक्षुः श्रोत्रं को देवो युनक्ति. चाले हे शरीर कोणाची असत्ते कोण बोलविते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुको नये. ज्याच्यामुळे पहिला प्राण आपला चालतो तो राम आहे. ज्याच्यामुळे आपल्याला दिसत दृष्टी शक्ती आहे तो राम आहे. ज्याच्यामुळे आपल्याला ऐकू येतं, सगळे इंद्रिय कार्य करतात, झोपेत सुद्धा प्राण आपला चालतो. किती आश्चर्य आहे. ज्याच्यामुळे चालतो तो राम आहे. त्याची सेवा करा. सगळ्या जीवांची सेवा म्हणजे त्याची सेवा आहे. सगळ्या प्राणी मात्रांची सेवा म्हणजे त्याची सेवा आहे. अशा प्रकारे सेवा हनुमंतरायांनी केली आणि त्याच्यामुळे भगवान रामांचं ते पद त्यांना प्राप्त झालं. राम आणि हनुमानामध्ये काही भेद आहे का? रामायणामधून हनुमंतची जर वजा केले तर काहीच उरत नाही. म्हणून हनुमंत म्हणजे राम आहेत, राम म्हणजे हनुमंत आहेत. हनुमंतजींचं नाव घेतलं तरी भगवान प्रभू रामचंद्रांना ते खूप आवडतं. अष्टसिद्धी नव निधिके दाता अस्वर दीन जानकी माता. 8 सिद्धी नव निधीचे दाता आहेत. स्वतःजवळ असून सुद्धा कुठलाच मान नाही. मानाचं हनन करणारे हनुमान आहेत. ज्यांच्याजवळ ही नवविध प्रकारची भक्ती आहे. आता विस्तार करायला वेळ नाही नवविध भक्तीचा, परंतु ज्यांच्याजवळ ही नवविधा प्रकारची भक्ती आहे, यांच्या जीवनामध्ये सेवा आहे, ज्यांच्या जीवनामध्ये श्रवण आहे, कथांचं कीर्तनाचं भगवंतांच्या श्रवण आहे, यांच्या जीवनामध्ये भगवंतांच्या चरणांचं सेवन आहे, ज्यांच्या जीवनामध्ये दास्य आहे, संतांचं दास्य, भगवंतांचं दास्य आहे, सेवा ज्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि तुकामने बळी जीव दिला पाया तळी, ही आत्मनिवेदन प्रकारची भक्ती. सर्वस्व समर्पित करा देवाला, कारण सर्वस्व तोच आहे. त्याला सर्वस्व समर्पित केल्यानंतर तुम्ही शुद्ध व्हाल. त्याला सर्वस्व समर्पित केल्यानंतर तुम्ही भाग्यवान व्हाल. आणि असा भाग्यवान तुकोबारायांना आवडतो ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं नाम आहे, भगवंताचं रूप आहे. एकदा प्रेमाने त्या भगवंतांचं नाम स्मरण करूया, त्यांचं रूप आठवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. यथामती यथावकाश या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. अभंग न भंग इथे अभंग आहे. रात्रभर चिंतन करा, जीवनभर एकाच अभंगाचं चिंतन करा, तरीही न संपणार आणि जीवाला देवत्व प्राप्त करून देणार जे आहे त्याचं नाव अभंग आहे. त्या अभंगाचं चिंतन करण्याचा थोड्या वेळामध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. जे काही न्यून असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे काही योग्य वाटत असेल ते गुरु परंपरेचा आशीर्वाद आहे. समजा हा सप्ताह ज्यांच्यामुळे होत आहे, हा सत्संग ज्यांच्यामुळे आपल्याला लाभत आहे, ते वैकुंठवासी संभाजी महाराज पवार, आमचे पितामह आजोबा. फार सुंदर स्वभाव त्यांचा होता. आता व्यक्ती म्हणल्यानंतर गुणदोष आठवतात. आता गावातले लोक म्हणल्यानंतर लगेच दोष आठवतात, पहिल्यांदा गुण आठवत नाहीत. परंतु गुणांची खान सुद्धा ते होते. काय बोलणं होतं, काय टोनिंग होती बोलण्याची, काय लकब होती बोलण्याची. बोलणं एकदम आवडायचं कोणालाही. कोणीही माणूस असा प्रिय होऊन जायचा त्यांचा, असं बोलणं त्यांचं सुंदर बोलणं होतं.
आणि एवढं ज्ञान, अगाध ज्ञान हृदयामध्ये होतं. खूप ज्ञान त्यांच्या हृदयामध्ये होतं. खूप ग्रंथ त्यांनी वाचलेले होते. प्रत्येक ग्रंथांवर खुणा करून ठेवलेल्या होत्या. आणि कधी भेटलो तर काहीतरी कुट प्रश्न, काहीतरी गणित, काहीतरी कोडे विचारायचे. मजा यायची, आनंद यायचा त्यांच्या संगतीमध्ये. आजोबा असावेत तर तसे असावेत. माझ्या जीवनामध्ये एक नातं तरी मला पूर्णपणे भेटलं, आजोबांचं नातं, की ज्यांनी सगळ्या गोष्टी दिल्या. अरे गेल्यानंतर सुद्धा पैसे दिले त्यांनी. वर गेल्यानंतर सुद्धा पैसे दिले. त्यांचे महाभारत, बरेच ग्रंथ होते. महाभारत वाचत होतो, एक कव्हर फाटलेलं होतं. कव्हर फाटलेलं होतं म्हणून मी म्हणलं जरा दुसरं कव्हर बसवावं. दुसरं कव्हर बसवावं म्हणून मी ते कव्हर काढलं, तर मधून 500-500च्या नोटा पडल्या. आणि जवळपास मला वाटतं 2300 रुपये होते. पण त्याच्यातले 300 रुपये माझ्या कामाचे होते. बाकीचे 500-500 बंद पडले होते ना. मोदी साहेबांची कृपा. म्हणजे गेल्यानंतर सुद्धा जे संत हृदय सज्जन असतात ना, ते आपल्या पश्चात सुद्धा उपकार करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगाचं कल्याण व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, हीच अपेक्षा त्यांच्या हृदयामध्ये असते. फार काय बोलू, खूप काही वर्णन करण्यासारखं आहे. एवढंच बोलून इथे थांबतो. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक असणारे हरिभक्तीपरायण विश्वनाथजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं वर्णन आपल्या मुखाने काय करावं, रामकृष्ण टाहू नित्य फोडी, असं यांचं वर्णन मी इतरत्र करतो. पहा, पैठणमध्ये जाऊन, कावसांमध्ये जाऊन कधीतरी गुपचूप पहा, रामकृष्ण हरी भगवंताला हाका मारत असतात. आणि जे हाका मारतात, एखादी तरी हाक भगवंतापाशी पोहोचते, तेच भगवंताचे प्रिय असतात. त्यांचा सत्संग आपल्या जीवनामध्ये घडतोय. आपलं भाग्य आहे. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक आहेत. त्यानंतर गोविंदजी पवार या हनुमंत संस्थानचे अध्यक्ष आहेत. गोपाळ पवार या हनुमंत संस्थानचे, महाबली हनुमानचे संस्थापक आहेत. त्याचबरोबर इथं सगळे उपस्थित असलेले भजनी मंडळ आहे, टाळकरी आहेत आणि श्रोते आहेत, एकनाथाबा आहेत. प्रत्येक आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. गावामधलं भजनी मंडळ त्यांच्यामुळे विभूषित होतं, असे एकनाथाबा आहेत. असंच त्यांचं प्रेम आपल्यावर सर्वांवर असावं. त्यानंतर आप्पा आहेत, त्यांचे ज्येष्ठ बंधू इथे उपस्थित आहेत. मग प्रमाण म्हणत होते, परंतु वेळ संपत होता म्हणून थांबा म्हणलं. महादेव महाराज ना, बालासाहेब महाराज, शेप महाराज आणि इकडे सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत. आता प्रत्येकाचे नाव घेत राहिलो तर एखाद्याचं नाव सुटेल. आणि दादांची आठवण आल्यानंतर आम्ही ज्यांच्याकडे बघतो ते तात्या आहेत, बाप्पा आहेत, आप्पा आहेत, बापू आहेत. या ठिकाणी सगळेच उपस्थित आहेत, सगळे मामा आहेत. सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि या कार्यक्रमामध्ये विशेष ज्यांचं आहे ते आदरणीय गायक असणारे या ठिकाणी संगीत विशारद नामदेवजी महाराज तुळसे, त्याचबरोबर मृदंग विशारद असणारे अविनाशजी महाराज भुसारे. खूप सेवा इथेही करतात, पैठणमध्येही ते करतात. आणि आदरणीय दत्ता महाराज, त्यांची तर लहानपणापासून ते सेवा परमार्थामध्ये आहेत, लहानपणापासून सेवा करतात. त्याचबरोबर ज्ञात अज्ञात सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हरी महाराज आहेत, खूप सुंदर पखवाज ते या ठिकाणी वाजवतात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. संतांचं स्मरण.